नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राजमित्र अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या अनुषंगाने आपल्या राजमित्र अकॅडमीने जे टेस्ट सिरीज सुरू केली होती त्या टेस्ट सिरीजमधला आजचा हा 8वा पेपर म्हणजे हा शेवटचा पेपर आहे। आणि या शेवटच्या पेपरमध्ये जे जीएसची प्रश्न विचारली गेली होती 1 ते 80 पर्यंत, या 1 ते 80 पर्यंतच्या प्रश्नांची आज आपण स्पष्टीकरणात्मक उत्तरे जी आहेत ते बघणार आहोत। तर बघूया या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला कोणता विचारला गेला होता। इथे आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे चालू घडामोडीवरती। सचिन ॲट 50 सेलिब्रेटिंग अ मेस्ट्रो हे पुस्तक कोणी दिले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आणि ऑप्शन्स आहेत बोरिया मुजुमदार, नंदिनी दास, डॉक्टर M.A. हसन, शशी शेखर वेदपती। तर विद्यार्थी मित्रांनो, सचिन ॲट 50 सेलिब्रेटिंग अ मेस्ट्रो हे पुस्तक जे आहे ते बोरिया मुजुमदार यांनी लिहिलेले आहे, त्यामुळं आपलं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 हे असायला पाहिजे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा। खालील विधाने लक्षात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि 2 विधानं आपल्याला दिलेली आहेत आणि वरील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला पहिलं विधान कोणतं विचारलेलं आहे। एप्रिल 2023 मध्ये भारताची संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगाचे सदस्य म्हणून निवड झाली। आणि दुसरं आहे 1 जानेवारी 2024 पासून पुढील 4 वर्षे भारत या आयोगाचा सदस्य राहणार आहे। तर हे जे दोन्ही विधानं आहेत ते अगदी बरोबर आहेत। अ आणि ब हे दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहे, त्यामुळं आपलं उत्तर काय यायला पाहिजे, तर आपलं उत्तर यायला पाहिजे अ आणि ब, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया। न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणत्या देशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आणि त्यामध्ये नंबर 1 आहे श्रीलंका, नंबर 2 आहे दक्षिण आफ्रिका, नंबर 3 आहे रशिया आणि नंबर 4 आहे ब्राझील। तर न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या नवीन अध्यक्षपदी ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्ष दिल्मा रोसेफ यांची निवड करण्यात आलेली आहे, त्यामुळं आपलं उत्तर काय असायला पाहिजे, तर आपलं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 4 ते म्हणजे ब्राझील। ओके, यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन। पॅरिस स्पर्श योजना कधी सुरू करण्यात आली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि आपले ऑप्शन आहेत एप्रिल 2022, एप्रिल 2023, एप्रिल 2021 आणि एप्रिल 2024। तर ही योजना जी आहे पॅरिस स्पर्श जी योजना आहे ती एप्रिल 2023ला सुरू करण्यात आली, त्यामुळं आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 2 असायला पाहिजे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा। केंद्र सरकारने 24 मार्च 2023 रोजी राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम सुरू केला। या कार्यक्रमाचा उद्देश ... या वर्षापर्यंत भारतातून रेबीज निर्मूलन करणे हा आहे। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, निर्मूलन करणे म्हणजे नेमकं काय करणे, तर तो रोग मुळातून नष्ट करणे असा त्याचा अर्थ होतो। जसं की भारतामध्ये सुद्धा पोलिओचं निर्मूलन करण्यात आलेलं आहे, देवी रोगाचं निर्मूलन करण्यात आलेलं आहे, त्याच पद्धतीने रेबीज या रोगाचंसुद्धा निर्मूलन या ठिकाणी 2030 पर्यंत केलं जाणार आहे। म्हणजे अजून 6 वर्षानंतर हे जे रेबीज रोग आहे तो भारतातून पूर्णपणे नष्ट झालेला असेल, त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिनेशन वगैरे घेऊन। आणि रेबीज रोग कशाने होतो आपल्या सर्वांना माहिती आहे, तर रेबीज जो आहे तो कुत्र्याच्या चावल्याने, मांजराच्या चावल्याने होत असतो। त्यामुळे 2030 पर्यंत आपण रेबीज पूर्णपणे नष्ट केलेला असेल, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा। असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या एप्रिल 2023 मधील अहवालानुसार भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन आहेत पेमा खांडू, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे जगनमोहन रेड्डी। तर जगनमोहन रेड्डी आता सध्याच्या घडीला मुख्यमंत्री नाही आहेत, पण जेव्हा ते 2023ला होते तर तेव्हा ते सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून ओळखले गेलेले आहेत। त्यांचे वडीलसुद्धा एका अपघातामध्ये गेलेले आहेत आणि ते सुद्धा मुख्यमंत्री असतानाच अपघातामध्ये गेलेले आहेत, त्याच्यामुळे यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती भेटली होती आणि त्यानंतर ते मुख्यमंत्रीसुद्धा झाले होते। तर हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून ओळखले गेलेले आहेत, त्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4 असायला पाहिजे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा।
महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. मार्च 2023, एप्रिल 2023, मे 2023 आणि जून 2023. तर आपलं उत्तर आहे मार्च 2023ला महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 100% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क असलेले ... हे भारतातील पहिले राज्य आहे. पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड. तर या ठिकाणी आपलं उत्तर असायला पाहिजे हरियाणा. तर हरियाणा हे 100% विद्युतीकरण केलेले रेल्वेचे नेटवर्क या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रथमच घरातून मतदानाचा पर्याय सर्वप्रथम कोणत्या राज्याच्या निवडणुकीत आणण्यात आलेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कर्नाटक, राजस्थान, बिहार आणि केरळ. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वसामान्य लोकांसाठी नाही आहे. तर जे लोक डिसेबल्ड आहेत, जे लोक दिव्यांग आहेत, अशा दिव्यांग लोकांना मतदान करण्यासाठीचा जो हक्क आहे तो बजावण्यासाठी तो दिव्यांग व्यक्ती घरातूनच मतदान बजावू शकतो. याची सुरुवात जी आहे ते कर्नाटकमधून झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पाहिजे, पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे, लक्षात घ्या. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी काही ऑप्शन सांगतोय. तर ऑप्शन जे आहेत ते आहेत अजय सूद, त्याच्यानंतर अजय लांबा आहेत, त्यानंतर हिमांशु दास आहेत आणि प्रभाकर आहेत. तर यामध्ये अजय लांबा जे आहेत, तर लांबा जे आहेत ते एक निवृत्त न्यायाधीश आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हे मणिपूर हिंसाचार जो झालेला आहे तर त्याची चौकशी करण्याचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अंडरमध्ये हे संपूर्ण चौकशी आहे ती होत आहे. त्यामुळं आपलं उत्तर असायला पाहिजे अजय लांबा, हे लक्षात ठेवून द्या. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. खालील विधाने लक्षात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जगभरात वसुंधरा तास पाळला जातो असं आपल्याला विचारलेलं आहे. 8:30 ते 9:30च्या दरम्यान हा जो वसुंधरा दिवस पाळण्याची जी पद्धत आहे ते आपण सुरू केलेली आहे आणि त्याच्याबद्दल आपण वचनबद्ध आहोत. त्यामुळे 8:30 ते 9:30च्या दरम्यान हा पाळला जातो. त्याच्यानंतर यावर्षी मार्च 2023 रोजी हा तास पाळण्यात आलेला आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. तर हे दोन्ही विधानं जी आहेत ते चुकीची आहेत. त्यामुळे अ आणि ब आपल्याला विचारलेलं आहे की चुकीची कोणती आहेत. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही विधानं जे आहेत ते चुकीचे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. मारबर्ग विषाणू रोगाचा उद्रेक खालीलपैकी कोणत्या देशात 2023मध्ये झालेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. नंबर 1 टांझानिया, किर्गिझस्तान, अफगाणिस्तान आणि येमेन. विद्यार्थी मित्रांनो, तर टांझानिया या देशामध्ये मारबर्ग या विषाणू रोगाचा उद्रेक झालेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. मुंबई महापालिका मुख्यालयासमोर फिरोजशाह मेहता यांची पूर्णाकृती पुतळा जो आहे तो पुतळा त्या पुतळ्या 2023 मध्ये किती वर्ष पूर्ण झालेली आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखला जाते. फिरोजशाह मेहता यांना काय ओळखलं जातं, तर मुंबईचा सिंह म्हणून ओळखला जातो. आणि त्यांचे 2023मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर या 100 वर्ष पूर्ण झालेल्या निमित्ताने या ठिकाणी त्यांचा पुतळा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि हा जो पुतळा आहे हा पुतळा मुंबई महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे फिरोजशाह मेहता जे आहेत ते यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जातात. त्यामुळे या ठिकाणी काय असायला पाहिजे, 100 वर्ष. किती वर्ष, तर 100 वर्ष. त्यामुळे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. गोल्डन ग्लोब ही शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करणारे पहिले भारतीय कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कस्टन न्यू शॅफर, अभिलाष टॉमी, प्रेमकुमार टॉफी आणि देवदास टॉमी असं आपल्याला विचारलेलं आहे. तर अभिलाष टॉमी हे पहिले भारतीय ठरलेले आहेत गोल्डन ग्लोब घेणारे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. ईशान्य भारतातील पहिले एम्स कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. केरळ, मणिपूर, मिझोराम आणि आसाम. तर लक्षात घ्या, आसाममध्ये अलीकडेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चांगसारा या ठिकाणी एक एम्सची स्थापना केलेली आहे, त्याचं ओपनिंग केलेलं आहे. त्यामुळं
आपलं उत्तर असायला पाहिजे आसाम, म्हणजे पर्याय क्रमांक 4. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कोणती समिती बरोबर जुळत नाही असं म्हटलेलं आहे. कोणती समिती बरोबर जुळत नाही, तर लक्षात घ्या. सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद बरोबर आहे. त्यानंतर कामकाज समिती के.एम. मुंशी हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि मूलभूत हक्क उपसमिती जे.पी. कृपलानी हे सुद्धा बरोबर आहे. आणि अल्पसंख्याक उपसमिती मौलाना अबुल कलाम आझाद हे मात्र चुकीचं आहे. या ठिकाणी एम.सी. मुखर्जी असायला पाहिजे. अल्पसंख्याक उपसमिती कुणाच्या अंडरमध्ये होती, तर एम.सी. मुखर्जी यांच्या अंडरमध्ये होती. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 जो आहे तो जुळत नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ... यांचे स्वातंत्र्य दिले आहेत. व्यवसाय, संघटना, पूजा किंवा संचार. तर लक्षात घ्या, अभिव्यक्ती, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि पूजा या ठिकाणी काय पाहिजे, ते पूजा यांचे स्वातंत्र्य दिले गेलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक मूलभूत हक्कांसंबंधी खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये पहिलं स्टेटमेंट बघा. अल्पसंख्याकांना केवळ शैक्षणिक संस्था आणि प्रशासन करण्याचा हक्क आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. हा अधिकार निरंकुश असून त्यावर कोणतीही बंधने नाहीत असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि कुप्रशासन रोखण्यासाठी वाजवी बंधने घालू शकते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर अल्पसंख्याक असतील, मायनॉरिटी असेल किंवा ज्यांची संख्या कमी आहे त्यांना आपण अल्पसंख्याक ज्याला असं म्हणतोय, तर त्यांना शैक्षणिक संस्थांचे प्रशासन करण्याचा हक्क जो आहे तो दिला गेलेला आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे बरोबर कोणतं आहे, तर हे पहिलं जे विधान आहे, पहिलं विधान जे आहे आपल्याला बरोबर विचारलं गेलेलं आहे ना. तर लक्षात घ्या, पहिलं विधान जे आहे अल्पसंख्याकांना केवळ शैक्षणिक संस्थांचे, केवळ संस्थांचे असं म्हटलेलं आहे, तर केवळ नाही आहे, त्यामुळं जे आहे ते चुकीचं असायला पाहिजे. दुसरं, अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे, अगदी बरोबर आहे. इथे केवळ असल्यामुळं हा चुकीचा आहे, त्यामुळं दुसरं जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, हा अधिकार निरंकुश असून त्यावर कोणती बंधने नाहीत असं म्हटलेलं आहे, त्यावरती बंधने आहेत. त्यानं कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि कुप्रशासन रोखण्यासाठी वाजवी बंधने घालू शकते. तर इथे ब आणि ड हे दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या महाधिवक्त्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे जर दुसरा पक्ष राज्य असेल तर, दुसरी पार्टी राज्य असेल तर, दुसरा पक्ष राज्य नसेल तर, दुसरा पक्ष केंद्र आहे पण राज्य नाही आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर महाधिवक्ता जे आहे त्याची निवड जी आहे ते राष्ट्रपतीकडून केली जाते आणि राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत तो पदावरती राहू शकतो. तर त्या ठिकाणी दुसरा पक्ष राज्य नसेल तर तो वकिली या ठिकाणी करू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अल्पकालीन चर्चा उपस्थित करण्यासाठी सदस्याला ... यांना सूचना द्यावी लागते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सभापती किंवा अध्यक्ष, सेक्रेटरी जनरल, संबंधित मंत्री, वरील सर्व. तर लक्षात घ्या की अल्पकालीन चर्चा उपस्थित करण्यासाठी सदस्याला, सभापतीला सूचना द्यावी लागते किंवा अध्यक्षाला सूचना द्यावी लागते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. न्यायालयीन सक्रियेचा प्रवाह खालीलपैकी कोणी सुरू केला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. न्यायमूर्ती P.N. भगवती, न्यायमूर्ती कोचर, न्यायमूर्ती शुक्ला, न्यायमूर्ती सेन. तर 1980च्या दरम्यान लक्षात घ्या, 1980च्या दरम्यान न्यायमूर्ती P.N. भगवती यांनी न्यायालयीन सक्रियतेचा प्रवाह जो आहे तो सुरू केलेला होता. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. विधानसभा अध्यक्षाबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं आपल्याला विचारलं. कोणतं विचारलेलं आहे, चुकीचं कोणतं आहे असं विचारलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे चुकीचं कोणतं आहे. पहिलं आहे, विधानसभा अध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांना सभागृहाचे अध्यक्षस्थान स्वीकारता येणार नाही असं म्हटलेलं आहे. दुसरं बघा, पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांना सभागृहात उपस्थित राहून कामकाजात भाग घेता येणार नाही. बघा, कामकाजात भाग घेता येणार नाही आपल्याला विचारलेलं आहे. चुकीचं कोणतं विधान आहे. त्यानंतर त्यांना
अशा ठरावावरती अन्य सामान्य सभासदाप्रमाणे फक्त पहिल्या फेरीतच मतदान करता येईल आणि त्यांना अशा ठरावावरती समसमान मत विभागणी झाल्यास निर्णायक मत देता येणार नाही. तर लक्षात घ्या, पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांना सभागृहात उपस्थित राहून कामकाजात भाग घेता येणार नाही. त्याच्यावरती जर काय चालू असेल की पदावरून दूर करण्याचा जर त्यांच्यावरती विचार चालू असेल तर सभागृहात राहून त्यांना त्या ठिकाणी सभागृहामध्ये भाग घेता येणार नाही. हे जर विधान सोडलं तर बाकीची विधानं सगळी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. कारण आपल्याला काय विचारलं, चुकीचे कोणते आहे, तर पर्याय क्रमांक 2 जे आहे ते चुकीचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचा भाग नाहीत असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, राज्यपाल हा कार्यकारी प्रमुख असतो, त्या ठिकाणी राज्य विधिमंडळाचा भाग नाही असं म्हणू शकणार नाही आपण. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. राज्यपालांना विधानसभा आणि विधान परिषदेला संबोधित करण्याचा अधिकार आहे, अगदी बरोबर आहे. राज्यपालांना पदमुक्त करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. राज्यपालाची निवड जी आहे ते राष्ट्रपती करत असतो, लक्षात घ्या. कोण करत असतो? राष्ट्रपती करत असतो. राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत तो त्या ठिकाणी कार्यरत राहू शकतो. त्यामुळं अ आणि क जे आहे ते दोन्ही विधानं जे आहेत ती चुकीची आहे. त्याच्यातलं बरोबर कोणतं विधान आहे तर फक्त ब विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे राज्य विधानसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 2020 पर्यंत जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत? 94व्या घटनादुरुस्तीनुसार, 95व्या घटनादुरुस्तीनुसार, 96व्या किंवा 98व्या? लक्षात घ्या, 2009 मध्ये 95वी घटनादुरुस्ती झाली आणि त्या घटनादुरुस्तीमध्ये लोकसभा आणि विधानसभा यामध्ये जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी जे राखीव ठेवण्यात आलेलं जे प्रमाण होतं ते 2020 पर्यंत जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. त्यांच्या राखीव जागा जे आहे ते 2020 पर्यंत वाढवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय पाहिजे, 95वी घटना दुरुस्ती 2009 मध्ये करण्यात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारताच्या संविधानाच्या कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे, अगदी बरोबर. त्यानंतर दुसरं आहे, आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार केंद्रीय मंत्रिमंडळास असतो. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेत राज्य सचिवृत्ती विषयावरती कायदा करता येतो आणि अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारवरती नियंत्रण ठेवतो. तर लक्षात घ्या, यामधलं पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर इथे आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार केंद्रीय मंत्रिमंडळात नसतो तर राष्ट्रपतीच असतो. त्यामुळं ब जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर क जे विधान आहे ते पण बरोबर आहे आणि ड सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, जगातील लिखित राज्यघटनांपैकी सर्वात विस्तृत राज्यघटना कोणती आहे? तर जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात विस्तृत राज्यघटनेपैकी आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये तयार झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ही सर्वात मोठी राज्यघटना आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपलं उत्तर काय असायला पाहिजे, भारतीय राज्यघटना. काय आला पाहिजे, भारतीय राज्यघटना. ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब्रिटिश राज्यघटना ही ... राज्यघटना आहे. लिखित स्वरूपाची आहे, अलिखित स्वरूपाची आहे, विस्तृत राज्यघटना, लघु राज्यघटना? ती अलिखित स्वरूपाची आहे. ब्रिटिश राज्यघटना जी आहे ती अलिखित स्वरूपाची आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. अमेरिका, ब्रिटन, भारत, बांगलादेश? तर लिखित राज्यघटना जी आहे ती अमेरिकेची आहे, US आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. अमेरिकेची लिखित आहे आणि मी आता सांगितलेलं आहे की ब्रिटिश राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, भारतीय राज्यघटनेत 1949 मध्ये किती कलमे आणि किती परिशिष्टे होती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. किती कलमे आणि किती परिशिष्टे? 395 आणि 8 परिशिष्टे होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 2016 अखेरीस भारतीय राज्यघटनेत किती कलमे आणि किती भाग
आणि किती परिशिष्टे समाविष्ट करण्यात आलेली आहे असं विचारलं गेलेलं आहे. तर लक्षात घ्या 2016च्या नंतर त्याच्यामध्ये 25 भाग 465 कलमे आणि 12 परिशिष्टे जे आहेत ते समाविष्ट आहेत. लक्षात घ्या काय म्हटलं, 25 भाग 465 कलमे आणि 12 परिशिष्टे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सिंचनाला खालील पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असं आपल्याला विचारलेलं आहे. आपला देश कृषीप्रधान असल्याकारणाने कृषीप्रधान देशांमध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते सिजनल असतं, म्हणजे 2-3 महिनेच पाऊस पडतो आणि त्यातल्या त्यात आपण कृषीप्रधान आहोत, म्हणजे आपली संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषीवरती आधारित असताना या ठिकाणी पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून आत्ताच्या पंचवार्षिक योजनेपर्यंत नेहमी सिंचनाला महत्त्व आणि कृषीला महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे प्रथम पंचवार्षिक योजना, द्वितीय पंचवार्षिक योजना, तृतीय पंचवार्षिक योजना असं आपल्याला विचारलं तर या सर्व पंचवार्षिक योजनेमध्ये सिंचनाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, परिणामकारक वाहतूक व्यवस्था ही असं आपल्याला विचारलं. इंधन वाचवते, वेळ वाचवते, उत्पादकता वाढवण्यास मदत करते व आर्थिक वृद्धीस मदत करते. तर लक्षात घ्या याच्यामध्ये सगळेचे सगळे पर्याय जे आहे ते परिणामकारक वाहतूक व्यवस्थासाठी जे आहेत ते योग्य मानले जातात. त्यामुळं परिणामकारक वाहतूक व्यवस्था ही इंधनही वाचवते, वेळही वाचवते, उत्पादन वाढवण्यास मदतही करते आणि आर्थिक वृद्धीस मदतसुद्धा करते. त्यामुळं आपलं उत्तर घ्यायला पाहिजे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतात औद्योगिक उत्पादन पातळी खालीलपैकी कोणत्या संख्याशास्त्रीय संकल्पनेतून व्यक्त होते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर केंद्रीय सांख्यिकी संख्या या संकल्पनेतून ती व्यक्त होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. केंद्रीय सांख्यिकी संख्या पर्याय क्रमांक 1. यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती भारताच्या निर्गुंतवणूक धोरणाची उद्दिष्टे आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बिनमहत्त्वाच्या सार्वजनिक उद्योगात अडकलेला निधी मोकळा करणे, सार्वजनिक कर्जाचे प्रमाण कमी करणे आणि सार्वजनिक क्षेत्राची जोखीम खाजगी क्षेत्राकडे सोपवणे. तर सार्वजनिक क्षेत्राची जोखीम खाजगी क्षेत्राकडे आपण सोपवू शकत नाही. त्यामुळे अ आणि ब हे 2 विधानं जे आहेत ते बरोबर असायला पाहिजे. कशा संदर्भामध्ये, भारताच्या निर्गुंतवणूक धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. राष्ट्रीय पातळीवर दारिद्र्य गुणोत्तराचे मापन हे सुरेश तेंडुलकर समिती पद्धतीवर आधारित आहे. अगदी बरोबर आहे. तेंडुलकर समिती पद्धतीचा आढावा घेण्यासाठी सरकारने 2013मध्ये सी रंगराजन समितीची नियुक्ती केली होती. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि नियोजन मंडळाच्या मते फक्त 15% भारतीय दारिद्र्यरेषेखालील आहेत. तर लक्षात घ्या 15% नाहीत तर 27.5%. किती बरं, 27.5% जे आहे ते या ठिकाणी दारिद्र्यरेषेखालील प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. किती म्हटलं, 27.5%. त्यामुळं तिसरं विधान फक्त चुकीचं आहे. अ आणि ब हे दोन्ही विधाने जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताच्या संपत्तीच्या विषम वाटपासंदर्भात लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे काय असं आपल्याला विचारलेलं आहे. तर ज्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन नैसर्गिक उत्पादन साधनसामुग्री आहे असे, आणि ज्यांच्या उत्पन्नाचे एकमेव व मुख्य साधन हे श्रम आहे हे. तर लक्षात घ्या विधानानंतर दोन्ही विधानं जे आहेत अ आणि ब जे आहेत ते भारताच्या संपत्तीच्या विषम वाटपासंदर्भाच्या लोकांच्या वैशिष्ट्यामध्ये येतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता भारताच्या केंद्र शासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. कोण भांडवली खर्चाचा भाग नाही विचारलेला आहे. संरक्षणावरील खर्च हा तर भाग आहे. त्यानंतर सामाजिक व सामूहिक विकास खर्च हा सुद्धा सार्वजनिक खर्चाचा भाग आहे. व्याजाचा भरणा हा पण आहे. सर्वसाधारण सुविधांवरील खर्च हे मात्र भाग असू शकत नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय विचारला गेलेला आहे. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला गेला आहे,
पहिला स्टेटमेंट जे आहे ते विचारलं गेलं आहे की 2006 ते 7मध्ये केंद्रीय करांचा राज्यांच्या कर उत्पादनात वाटा 31% होता आणि राज्यांच्या महसुलामध्ये कंपनी करांचे योगदान सर्वाधिक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं विधान बरोबर आहे, परंतु राज्याच्या महसुलामध्ये कंपनी करांचे योगदान सर्वाधिक नाही आहे, तर हे केंद्राच्या महसुलामध्ये कंपनी कराचे योगदान सर्वाधिक आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे सुचवल्यानुसार खालील राष्ट्रीय सामाजिक लोकसंख्याशास्त्रीय ध्येय 2010पर्यंत साध्य करण्याचे ठरले होते. तर काय ठरलं होतं तर या ठिकाणी बघूया. 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शालेय शिक्षण मोफत व सक्तीचे देणे हे अगदी बरोबर होतं, हे ठरलं होतं आणि ते चालूसुद्धा आहे. त्यानंतर जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदर स्त्री यांची 80% नोंदणी साध्य, हे मात्र साध्य झालेलं नाही. त्यामुळे फक्त अविधान जे आहे तेच बरोबर असायला पाहिजे, ब मात्र चुकीचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताने बाली येथील मंत्रिपरिषदेत डिसेंबर 2023मध्ये व्यापारविषयक सुविधा आणि विकासाशी संबंधित मुद्द्याव्यतिरिक्त शेतीशी संबंधित मुद्दे अधिक गांभीर्याने घेण्याविषयी मागणी केली. त्यातील खालीलपैकी कोणता एक महत्त्वाचा मुद्दा आहे असं आपल्याला विचारलं आहे. कृषीविषयक अनुदानात वाढ घडवून आणणे. त्यानंतर दुसरा आहे अन्नधान्य सुरक्षेतील खर्च हा शेतीविषयक अनुदानाचा भाग म्हणून मोजण्यात येऊ नये. हे फक्त विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळं ब विधान जे आहे ते आपलं बरोबर असायला पाहिजे. आणि ब कुठे आहे, पर्याय क्रमांक 2मध्ये जे आहे ते आपल्याला ब पाहायला मिळतं. बाकीची विधानं वाचण्याची पण गरज नाही आहे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत चा समावेश असतो असं आपल्याला विचारलेलं आहे. खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री याचा समावेश होतो. त्यानंतर बँक रेट याचा पण समावेश होतो. राखीव निधीचे बदलते प्रमाण यांचा पण होतो आणि वरील सर्व. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे वरील सर्व हे याचं उत्तर असायला पाहिजे. या सगळ्यांचा समावेश रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीमध्ये होतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हां, शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. नंबर 1, तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त असते आणि भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे. तर शेती मंत्रालयाकडे नाही आहे, तर वित्त मंत्रालयाकडे आहे. लक्षात घ्या, कुणाकडे आहे, वित्त मंत्रालयाकडे. त्यामुळं अ आणि ब हे 2 बरोबर आहे, फक्त क मात्र चुकीचं आहे. त्यामुळं अ आणि ब जे आहेत ते कसे असायला पाहिजे, अ आणि ब या ठिकाणी सत्य असायला पाहिजे. तर विधान असत्य विचारलेलं आहे का आपल्याला? हां, ठीक आहे, आपल्याला असत्य विचारलेलं आहे. तर या ठिकाणी असत्य विधान कोणतं आहे, तर केवळ आणि केवळ 4 जे आहे ते असत्य विधान आहे. चला, ऑप्शनकडे कधी कधी जवळून बघितलं तर ते कळत नाही, कारण स्क्रीन मोठी असते. त्यानंतर बघा, 1949 ते 50 आणि 2012 ते 13 या संपूर्ण कालावधीत फक्त या 2 वर्षात भारताचा व्यापार शेष धन स्वरूपाचा होता असं आपल्याला विचारलं आहे. तर ते कधी होता, तर हां, आपल्याला परत प्रश्न विचारला 1949 ते 50 आणि त्यानंतर 2012 ते 2013 या संपूर्ण कालावधीत फक्त या 2 वर्षात भारताचा व्यापार शेष धन स्वरूपाचा होता. तो होता 1972 ते 73 आणि 1976 ते 77. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. ओके, यानंतरचा समोरचा प्रश्न काय विचारला गेला ते बघूया. यानंतर विचारला होता, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते लाभार्थी आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर अल्पभूधारक शेतकरी हे त्यांचे लाभार्थी आहेत, अगदी बरोबर आहे. त्यानंतर अल्पभूधारक शेतकरी, अत्य अल्पभूधारक शेतकरी हे सुद्धा त्याचे लाभार्थी आहेत. भूमिहीन शेतकरी हे सुद्धा आहे. मोठे शेतकरी मात्र त्याचे लाभार्थी नाही. सरळ सरळ या ठिकाणी ऑप्शन जो आहे तो कटतोय. त्यामुळं अ, ब आणि क, अ, ब आणि क हे आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. आणि हे कुठं पाहायला मिळतं, पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला आपलं उत्तर पाहायला मिळतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. अटल पेन्शन योजनेबाबत खालीलपैकी काय चुकीचे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. हां, सहभागी होण्याचे किमान वय 18 वर्षे, अगदी बरोबर आहे. सहभागी होण्याचे कमाल वय 40 वर्ष, हे सुद्धा बरोबर आहे. वर्ग देणाऱ्यांनी आपला हिस्सा भरण्याची किमान कालावधी 20 वर्षे किंवा अधिक आणि ही सुरुवात 1 जानेवारी 2016ला करण्यात आली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर ही सुरुवात 2016ला केली नाही आहे, ही सुरुवात 2015ला करण्यात आली.
कधी करण्यात आली? 15ला करण्यात आली. त्यामुळं आपलं उत्तर जे आहे ते काय चुकीचे आहेत आपल्याला विचारलेले? फक्त ऑप्शन नंबर 4 जे आहे ते चुकीचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात डॉट 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 येथून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, सत्यशोधक समाजामध्ये या ठिकाणी कुठून दिनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती, ते कुठून प्रकाशित होत होतं? सातारा, महाड, तरवडी आणि वाई. त्याचं उत्तर आहे तरवडी. यानंतर क्वेश्चन नेक्स्ट बघूया आपण. वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर किरण यांचे संपादक जोशी होते. त्यानंतर नेटिव्ह ओपिनियनचे मंडलिक होते. इंदुप्रकाशचे चंदावरकर होते आणि इंडियन स्पेक्टेटरचे बेहरामजी मलबारी होते. तर लक्षात घ्या, अचं काय यायला पाहिजे? या ठिकाणी अचं काय यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे. अचं काय यायला हवं? 3 यायला हवं. हां, हे लक्षात ठेवून द्या. आणि बचं काय यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. त्यानंतर कचं काय यायला पाहिजे? 2 आणि 4चं काय यायला पाहिजे? तर डचं काय यायला पाहिजे? तर 4. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 जे आहे, पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला उठावाच्या संदर्भामध्ये हे प्रश्न विचारलेला आहे. आहोमा या ठिकाणी 1828 मध्ये उठाव केला गेलेला होता यांचं. गोमधर कोणवर? तर हे आहोमांचा राजा होता. त्यानंतर पुरंदरसिंह नरेंद्र हे 1833 मध्ये उत्तम आसाम यांच्या ताब्यात आला होता. आणि तिरात सिंग हे ननकोलचा राजा होता. तर लक्षात घ्या, अचं काय यायला पाहिजे? 4, बचं काय यायला पाहिजे? 3, त्यानंतर 3चं काय यायला पाहिजे? 2 आणि 4चं काय यायला पाहिजे? 1. तर त्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे हे आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पुढील विधाने वाचून त्यात वर्णन केलेले समजदार कोण आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे 1872 ते 1889 पर्यंत ते सचिव होते. त्या हंटर कमिशनचे बिगड सरकारी व स्वतंत्र सदस्य होते. आणि ते रखमाबाई विरुद्ध तिचा पती दादाजी खटल्यात तिचे सल्लागार होते. तर हे कोण आहेत? बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता, काशीनाथ त्र्यंबक तेलंग आणि बाळ मंगेश वागळे. तर लक्षात घ्या, हे संपूर्ण विधान जे आहे ते काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांच्या संदर्भातलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुशिक्षित प्रजाजन, वाढती समुद्री व्यापार आणि नुकत्याच सापडलेल्या मोनासाईट या अणुशक्ती निर्मितीसाठी उपयुक्त पदार्थांच्या साठ्यांमुळे डॅश 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 या संस्थानाचा भारतात विलीन होण्यास विरोध होता. त्रावणकोरचा होता का, जुनागडचा होता का, म्हैसूरचा होता का, हैदराबादचा होता? तर हे त्रावणकोरचा या ठिकाणी विरोध होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विजोड व्यक्ती ओळखा असं आपल्याला विचारले. राधाप्रसाद, त्यानंतर कालीनाथ मुंशी, त्यानंतर द्वारकानाथ टागोर आणि देवेंद्रनाथ टागोर. तर लक्षात घ्या, याच्यातली विजोड व्यक्ती कोणती होती? तर ही विजोड व्यक्ती होती देवेंद्रनाथ टागोर. आत्मीय सभाच्या संदर्भामध्ये संपूर्ण सदस्य असल्यामुळे त्याच्यामध्ये देवेंद्रनाथ टागोर यांचा समावेश होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ती विजोड आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताच्या आर्थिक स्थितीसंबंधी केलेल्या मूळगामी चिकित्सेमुळे कोणाला आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटले जाते असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, बाळ गंगाधर टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, दादाभाई नौरोजी. तर लक्षात घ्या, भारताच्या आर्थिक स्थितीसंबंधी केलेल्या मूळगामी चिकित्सेमुळे कोणाला आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटलात? तर न्यायमूर्ती रानडे यांना म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1905च्या बंगालच्या फाळणीचे काय प्राप्त करायचे नव्हते? फाळणीने काय प्राप्त करायचे नव्हते असं आपल्याला विचारलं आहे. 1905च्या बंगालच्या फाळणीने काय प्राप्त करायचे नव्हते? बिहार आणि ओरिसा भागाचे बंगालपासून विलगीकरण,
त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे पूर्व बंगाल आणि आसामचा नवा प्रोव्हिन्स निर्माण करणे. तर लक्षात घ्या, पूर्व बंगाल आणि आसामचा नवीन प्रवास निर्माण करणे हे त्यांचं ध्येय होतं किंवा उद्देश होता, परंतु बिहार आणि ओरिसा भागांचे बंगालपासून विलगीकरण करण्याचा कुठलाही त्या ठिकाणी उद्देश नव्हता. त्यामुळं फक्त आणि फक्त काय करायचं नव्हतं त्यांना, तर बिहार आणि ओरिसा भागांचे बंगालपासून विलगीकरण करायचे नव्हते. त्यामुळं केवळ पहिलं विधान जे आहे ते आपलं बरोबर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हत्या असं आपल्याला विचारलेलं आहे. एस.एम. जोशी, एन.जी. गोरे, शिरूभाऊ लिमये आणि एन.एम. लोखंडे. तर एम.एन. लोखंडे या ठिकाणी ते भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे, पर्याय क्रमांक 4 म्हणजे ड जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, चुकीची जोडी ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. चुकीची जोडी ओळखा असं आपल्याला विचारलं आहे. इल्बर्ट बिल लॉर्ड रिपनचं बरोबर आहे. वुडचा खलिता लॉर्ड डलहौसी हे पण बरोबर आहे. भारतीय विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्झन हे सुद्धा बरोबर आहे. प्रथम फॅक्टरी कायदा लॉर्ड लिटन म्हटलेलं आहे. या ठिकाणी लॉर्ड रिपन असायला पाहिजे होतं. चौथं विधान जे आहे ते चुकीचं आहे. लॉर्ड रिटनच्या ठिकाणी लॉर्ड रिपन असायला पाहिजे होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधानांचा विचार करा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसाल खडकाची जाडी वाढत जाते. ओके, अगदी बरोबर आहे. कारण पूर्वेकडे बेसाल खडक जो आहे तो पतला आहे किंवा त्याची जाडी कमी आहे, कारण लावार स्थितपर्यंत जाईपर्यंत तो थंडा झाला. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना त्याची जी जाडी आहे ती कमी कमी होत जाते आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना त्याची जाडी जी आहे ती वाढत जाते. त्यामुळे आपल्याला काय विचारलं, महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसाल खडकाची जाडी वाढत जाते. बरोबर आहे. सह्याद्री पर्वतात बेसाल खडकाची जाडी सर्वाधिक म्हणजे 2200 मीटर इतकी आहे, म्हणजे 2000 मीटर आणि परत 200 मीटर म्हणजे 2 किलोमीटर आणि 200 मीटर इतकी आहे. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. हे कुठे आहे बरं, तर सह्याद्री पर्वतामध्ये मुंबईच्या शेजारी तुम्हाला ते पाहायला मिळतं. त्यामुळं दोन्ही विधाने बरोबर असून दुसरे विधान पहिल्या विधानाला बळकटी देते. हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील ठिकाणाचं त्यांच्या उंचीप्रमाणे चढता क्रम लावा. चढता क्रम म्हटल्यानंतर आपल्याला चढत जायचं आहे. ओके, चढत जायचं आहे म्हणजे मोठ्याकडे जायचं आहे. तर सर्वात कमी हाईट जी आहे ते 650 दरम्यान जी आहे ती कुंभारलीची आहे. त्याच्यानंतर कोण लागतं, तर फोंडा घाट लागतो. त्यानंतर कोण लागतं, हरिश्चंद्र लागतं. आणि त्यानंतर कोण लागते, तर कळसुबाई लागते. आणि कळसुबाईची तर उंची जी आहे ती 1646 एवढी आहे. त्यामुळे आपलं उत्तर करायला पाहिजे क, त्याच्यानंतर ड, त्यानंतर ब, त्यानंतर अ. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला आपलं उत्तर पाहायला मिळतं. यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन, 2001 मध्ये महाराष्ट्रातील कोणता विभाग विहीर सिंचनामध्ये अग्रेसर होता. नागपूर, नांदेड, अकोला, पुणे. तर लक्षात घ्या, पश्चिम महाराष्ट्रामधला अहमदनगर असेल किंवा पुणे हा जिल्हा असेल ते विहिरीच्या बाबतीमध्ये सर्वात अग्रेसर राहिलेले आहेत. तर 2001 मध्ये आपल्याला विचारलेलं आहे. तर आजच्या घडीला जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 13 लाखाच्या वर विहिरी आहेत, म्हणजे भरपूर विहिरी आहेत आणि सर्वात जास्त सिंचन जे आहे ते विहिरीमार्फतच केलं जातं. त्यामुळे विहिरींचा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. पण आपल्याला विचारलेलं आहे 2001 मध्ये महाराष्ट्रात कोणता विभाग विहीर सिंचनामध्ये अग्रेसर होता, तर तो होता नागपूर विभाग. कारण आवर्षणग्रस्त हा विभाग असल्याकारणाने विहिरीशिवाय त्यांना दुसरा कुठल्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. हां, योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारला. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे, अगदी बरोबर आहे. इंद्रायणी ही भीमा नदीच्या उजव्या तीरावरती येऊन मिळणारी उपनदी आहे, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि भोगावती ही सिन्हा नदीची उपनदी आहे. लक्षात घ्या, भोगावती म्हणजे कोणती भोगावती नदी, पंचगंगा नदीमधली ती एक नदी आहे. कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी आणि सरस्वती हे 5 नद्या आहेत. कोणत्या कोणत्या, कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी आणि सरस्वती. तर ही भोगावती नदी जी आहे ते जी आहे ते पंचगंगेचा एक भाग आहे. त्यामुळं याच्यातला क जर सोडलं तर दोन्ही पहिली विधानं जे आहेत ते बरोबर असायला पाहिजे. अ आणि ब विधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. अ आणि ब, पर्याय क्रमांक 3 बरोबर असायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रात आढळणारी अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम सांगा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, सर्वात पूर्वेकडे कोण येतं, सर्वात पूर्वेकडे फक्त नवेगाव येतं. नवेगाव म्हणजे
तुम्हाला गोंदियामध्ये पाहायला मिळतं. त्याच्यावरूनच तुम्हाला कळू लागेल की ऑप्शन या ठिकाणी कोणता येतो. पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हटल्यानंतर इथं पहिलाच ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नवेगावच्या नंतर चिखलदरा, त्यानंतर अनेर, त्यानंतर देऊळगाव, रेवकुरी, फणसाड, अशा प्रकारे त्याचा क्रम यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता घटक अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यात लोकसंख्येची कमी घनता असण्यात कारणीभूत झालेल्या नाहीत असं आपल्याला म्हटलेलं आहे. कारणीभूत झालेले नाहीत असं म्हटलेलं आहे. तर शेती उत्पादनाची अनिश्चितता, भटक्या जमातीचे अस्तित्व, अत्यंत दाट वने, लक्षात घ्या अत्यंत दाट वने हे याचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते भूरूप अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही असं आपल्याला विचारलं आहे. गॅबन जे आहे हे सुद्धा अंतर्गत शक्तीचा परिणाम आहे, त्यामुळेच ते भूरूप तयार होत असतं. गटपर्वत हे सुद्धा मधल्या भू हालचालीमुळेच निर्माण होत असतं, हे सुद्धा अंतर्गत शक्तीचा परिणाम आहे. अवशिष्ट पर्वत आणि खसदरी सुद्धा हे नदीच्याच प्रवाहामुळे त्या ठिकाणी निर्माण होते. फक्त अवशिष्ट पर्वत म्हणजेच काय, ज्याची वरून झीज होते, पावसामुळे झीज होते, अशा प्रकारचा पर्वत म्हणजे अवशिष्ट पर्वत. म्हणजे लेफ्ट ओव्हर त्याला आपण म्हणत असतो की आता उंच होता कोण्या एकेकाळी, आता कमी होत गेलेला आहे आणि त्याची सतत उंची कमी होत चाललेली आहे, त्याला आपण अवशिष्ट असं म्हणत असतो. त्यामुळे अवशिष्ट पर्वत हे कोणाचं उदाहरण आहे, तर सह्याद्रीचं उदाहरण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, सुनामी या जपानी शब्दातील सु आणि नामी म्हणजे काय, संपूर्ण विनाश, राक्षसी लाट, बंदर लाट आणि हिंस्र लाट. तर लक्षात घ्यायचं आहे, याचं उत्तर आहे बंदर लाट. पर्याय क्रमांक 3 जे आहे हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, बोरा वारे ... प्रदेशात वाहतात असं आपल्याला विचारलेलं आहे. सायबेरिया, सहारा वाळवंट, ॲड्रियाटिक समुद्र आणि अंटार्क्टिका. तर बोरा वारे जे आहे ते ॲड्रियाटिक समुद्रामध्ये वाहतात. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर असायला हवं. वेगवेगळ्या प्रकारचे वारे आपल्याला दिली जातात, त्यामुळे कमीत कमी महत्त्वाचे आणि दरवर्षी येणारे जे वारे आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. व्हॅटिकन सिटीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. नंबर 1, क्षेत्रफळाच्या संदर्भात हा जगातील सर्वात छोटा देश व त्याचे क्षेत्रफळ 1 चौरस किलोमीटरपेक्षाही कमी आहे. अगदी बरोबर आहे, म्हणजे 44 चौरस किलोमीटर इतकं आहे. 0.44 म्हणजे 1 किलोमीटरच्या कमी आहे. अगदी बरोबर आहे. व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या 500पेक्षा कमी आहे नाही, तर जवळपास याची लोकसंख्या 500पेक्षा अधिक म्हणजे 1000च्या आत आहे, पण 500पेक्षा अधिक आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे पहिलं विधान कुठं पाहायला मिळतं, पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, पुढील विधाने पहा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्राण्यांची हाडे, शिंगे यापासून कोक जो आहे तो निर्माण केला जातो. तर हे विधान चुकीचं आहे. दगडी कोळशापासून कोल गॅस काढून घेतल्यावर उरणारा शुद्ध कोळसा म्हणजे चारकोल आहे. ते चारकोल नाही तर ते कोक असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, कोक. त्यामुळे पहिलं पण विधान जे आहे ते चुकीचं आहे आणि दुसरंसुद्धा विधान जे आहे तेही चुकीचं आहे. काय आला पाहिजे, कोक यायला पाहिजे या ठिकाणी. त्यामुळं दोन्ही विधानं जे आहेत ते चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्युत विलेपनाचा उपयोग पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात केला जातो असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर चमकणारे लोखंडी खिळे, तांब्याच्या किंवा पितळेची भांडी, सोने विलेपित दागिने आणि ब्रांज. तर सोन्यास विलेपित म्हणजे सोने विलेपित दागिन्यांसाठी विद्युत विलेपनाचा उपयोग जो आहे तो केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे. टिंडाल परिणाम त्यानंतर विचारले आपल्याला, टिंडाल परिणाम कोणत्या कारणामुळे घडून येतो, प्रकाशाचे विकिरण, प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, वरीलपैकी एकही नाही. तर प्रकाशाचे विकिरण यामुळे टिंडाल परिणाम जो आहे तो घडून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर काही कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन्स आहेत, मी याचं उत्तर तुम्हाला सांगतोय. आपल्याला विचारलेलं आहे 1 किलोवॅट विद्युत ऊर्जा म्हणजे ... ऊर्जा होय असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, भिंगाची शक्ती ही कशावरती अवलंबून असते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर भिंगाची शक्ती जी आहे ती नाभी अंतरावरती अवलंबून असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे तेच आपलं या ठिकाणी उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर 500 ग्राम वस्तुमान असणाऱ्या वस्तूचा वेग 40 मीटर पर सेकंद पासून 100 मीटर पर सेकंद इतके वाढवण्यात आल्या तर यासाठी लागणारी अधिकची गतीज ऊर्जा किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा,
खाण्यायोग्य भूक्षेत्रासंबंधी अयोग्य पर्याय निवडा असं आपल्याला विचारलं. अयोग्य पर्याय निवडा असं विचारलेलं आहे, म्हणजे जे योग्य नाही तो विचारला आहे. हे कवकवर्गीय असतात, अयोग्य म्हटलेलं आहे. ओके, हे उच्च कॅलरीयुक्त असतात. त्यानंतर हे शर्करा व मेदयुक्त असतात. आणि ॲग्रिकस बायोस्पोरस हे खाण्यायोग्य भूक्षेत्र आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, याच्यातले अयोग्य विधानं कोणते आहेत, तर ब आणि अयोग्य विधानं जे आहेत हे उच्च कॅलरीयुक्त असतात, अयोग्य विचारलेलं आहे. ओके, हे उच्च कॅलरीयुक्त असतात. त्यानंतर आपल्याला कवक तर हे कमी कॅलरीयुक्त असतात, शर्करा रहित असतात आणि मेद रहित असतात. त्यामुळे आपलं उत्तर यायला पाहिजे केवळ आणि केवळ 2. उच्च कॅलरीयुक्त नसतात, कमी कॅलरीयुक्त असतात. आणि ओके, आणि शर्करा व मेदयुक्त असतात असं आपल्याला विचारलं, तर मेद रहित असतात. त्यामुळे आपलं उत्तर यायला पाहिजे ब आणि क. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. ओके, सापडले. यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. किण्व ही प्रक्रिया पुढीलपैकी कोणत्या विकाराच्या सहाय्याने घडते असं आपल्याला विचारलं आहे. तर झायमेज, कार्बोक्झिलेज, त्यानंतर ॲकोनिटेज आणि वरीलपैकी नाही. तर झायमेज हे याचं उत्तर असायला हवं, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा, आवृत्तबीजी वनस्पती संबंधित पुढील विधाने पहा असं आपल्याला विचारलेलं आहे. आवृत्तबीजी वनस्पतीतील सर्वात उंच वनस्पती जी आहे ती उल्फिया आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे, पहिलं विधान. तर ही सर्वात उंच नाही आहे, तर उल्फिया ही जी आहे ती सर्वात छोटी आहे. त्याच्यानंतर आवृत्तबीजी वनस्पतीतील सर्वात लहान वनस्पती ही युकॅलिप्टस आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर ही मात्र सर्वात लहान नाही आहे, तर मोठी आहे. तर खालचं वरे आणि वरचं खाली असं आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते अ व ब हे दोन्ही अयोग्य आहेत. अ व ब हे दोन्ही विधानं कशी आहेत, तर अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पृथ्वीवरील एकूण CO2च्या कमीत कमी ... भागांचे स्थिरीकरण शेवाळामार्फत प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून केली जाते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर किती, पर्याय क्रमांक 1 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. सायक्लोस्टोमाटा वर्गातील प्राण्यांसंबंधी पुढील विधाने पहा असं आपल्याला विचारलेलं आहे. यांचे अंतकंकाल तंतुमय व कास्तिमय असते, पहिलं विधान आहे. आणि पचन संस्थेत उदर नसते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर हे दोन्ही विधानं जी आहेत ती दोन्ही विधानं अगदी बरोबर असायला पाहिजेत. यांचे अंतकंकाल तंतुमय व कास्तिमय असते व पचनसंस्थेत उदर नसते. तर अ व ब दोन्ही विधानं जी आहेत ती योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. जीवाणू आणि आदिकेंद्रकी सजीवांसंबंधी पुढील विधाने पहा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. यांच्या कोशिकी केंद्राला प्लास्टियस म्हणतात, पहिलं विधान आहे. आणि दुसरं विधान आहे यांच्या पेशीमध्ये आवरणयुक्त अंगांचा अभाव असतो असं म्हटलेलं आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला विचारलेलं आहे विधान अ अयोग्य आहे, विधान ब अयोग्य आहे, विधान अ व ब दोन्ही अयोग्य आहेत आणि ब अयोग्य आहे, अ व ब दोन्ही अयोग्य आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी जीवाणू आणि आदिकेंद्रकी पेशीच्या केंद्रकाला न्यूक्लिओड म्हणतात. काय म्हणतात, न्यूक्लिओड असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे हे दोन्ही विधानं जे आहेत त्यापैकी पहिलं विधान जर सोडलं तर दुसरं विधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. कारण
अधिकेंद्रकी पेशी केंद्रकाला न्यूक्लियोड असं म्हटलं जातं. त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे, दुसरं विधान मात्र बरोबर आहे. त्यामुळं फक्त आणि फक्त अविधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या ऊतींचा समावेश अभिस्तर ऊतीत होत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं विधान आहे पहिलं आहे अस्थिबंध, दुसरं आहे लसिका, तिसरं आहे अस्थि आणि चौथं जे आहे ते आहे विरल ऊती. तर लक्षात घ्या, हे सर्व उदाहरण जे आहेत हे उदाहरणे कशाची आहेत, तर वरील सर्व ऊती संयोजी ऊतीचे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे याचं उत्तर काय असायला पाहिजे, तर याचं उत्तर जे आहे ते वरील सर्व. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे, पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, थायमस ग्रंथीबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. थायमस ग्रंथीबाबत योग्य विधान ओळखा. तर ही ग्रंथी वृक्काच्या मागे असते, वृक्काच्या मागे नसते तर ती हाडच्या साईडला असते. त्यामुळं पहिले विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात या ग्रंथीचा महत्त्वाचा वाटा असतो. तर हे दुसरं विधान जे आहे ते फक्त बरोबर आहे, कारण थायमस ग्रंथी जी आहे ते हाडच्या साईडला असते, लक्षात ठेवून द्या. त्यामुळे फक्त ब विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. आणि यानंतर बघूया, इडिस इजिप्ती हा डास कोणत्या रोगाचे संक्रमण करतो, डेंग्यूचे करतो, चिकनगुनियाचे करतो, येलो फीवरचे करतो आणि झिका संक्रमण करतो. सगळ्याच रोगांचे संक्रमण या इडिस इजिप्तीमार्फत केले जाते. त्यामुळं आपलं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क. पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क हे सगळेच या ठिकाणी रोगांचे जे संक्रमण आहे ते इडिस इजिप्ती या डासातून केले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच्यामधले जे 1 ते 80 जे GSचे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.